नमस्कार, शुभ सकाळ मंडळी। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। तर आत्ता वाजलेले आहे सकाळचे 8 आणि सूर्यनारायण देखील आता थोडे थोडे वर यायला लागलेले आहेत। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सकाळी याच्यासाठी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1 तासामध्ये चहा, नाश्ता, सकाळचा स्वयंपाक आणि प्लस पूर्ण किचन ओटा कसा आपण क्लीन करू शकतो ते मी सांगणार आहे। म्हणजे कारण मी स्वतः करते आणि त्याचबरोबर खूप साऱ्या बारीक मी किचन टिप्स तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे। तर उशीर न करता आपण व्हिडिओकडे वळूया। पण जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल ना तर आठवणीने चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनची घंटी देखील दाबा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। तर मी किचनमध्ये आलेली आहे आणि सगळ्यात आधी मी पीठ भिजवून घेते आहे। कारण कसं आपण बाकीचे कामं करतो ना तर तोपर्यंत आपलं जे पीठ असतं ते अगदी छान मुरून जातं आणि त्याच्यामुळे मग आपल्या ज्या पोळ्या असतात त्या एकदम नरम येतात आणि दिवसभर त्या म्हणजे एखादी पोळी उरलीच तर ती रात्रीसुद्धा नरमच राहते। आणि कसं सकाळी 9 पर्यंत जर स्वयंपाक झालेला असेल तर 9 वाजताच तर आपण जेवत नाही, 11-12 पर्यंत आपण जेवतो किंवा 1 वाजेपर्यंत, तर तोपर्यंत देखील पोळ्या एकदम छान राहतात। म्हणून मग म्हटलं की आधी पीठ भिजून घेते मी। त्याच्यानंतर आता पीठ भिजून झालं त्याच्यावर पोळपाट आणि ते उलटं ठेवून दिलं। कारण ताट भरवण्यापेक्षा म्हणजे भांडे भरतील त्याच्यापेक्षा आपण असं कमी भांड्यांमध्ये केलं, ॲडजस्टमेंट केली तर आपलं काम वाचतं। त्याच्यानंतर आता मी जे रात्रीचे धुवून ठेवलेले भांडे आहेत ते लावून घेते आहे। तर ते भांडे याच्यासाठी लावते कारण आता स्वयंपाकासाठी चहा पाण्यासाठी भांडे लागतील ना, मग ते सापडले पाहिजे, नाही तर ते शिक्यातनं शोध करण्यापेक्षा म्हटलं आधी भांडे लावून घेते आहे। तर असा माझा क्रम असतो। आता तो तुम्हाला समजेलच की पुढे मी कसं असतं, थोडं 1-2 मागे पुढे होत असतं, पण भांडे मी आधी लावूनच घेते किचनमध्ये। त्याच्यानंतर आता आधी दूध तापायला ठेवते आहे। दूध आमच्याकडे रात्रीच आलेलं असतं, सकाळी नाही येत दूध। मी ते रात्री नाही तापवत कारण बऱ्याचदा काय होतं उशीर जर झाला तर दूध लवकर थंड होत नाही, मग ते थंड होईपर्यंतची वाट बघत बसायला लागतं। म्हणून मग सकाळी कसं तापवून घेते ते आणि नाही फाटत दूध। बरेच जणांचा प्रश्न असतो की आपण जर ताजं दूध आणलं आणि ते जर लगेच नाही तापवलं तर दूध फाटून जातं, तर असं काही नसतं, दूध चांगलं राहतं, फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं। हां, जर तुमचं फ्रीज जर रात्री बंद करणार असाल तुम्ही तर मग ते दूध खराब होऊ शकतं। दूध ठेवलं त्याच्यानंतर आता दूध तापायला ठेवलं गॅसवर। त्याच्यानंतर आता मी भाजीची तयारी करते। तर आज उडदाची डाळ बनवायची ठरलेली होती, म्हणजे मी आदल्या दिवशीच विचार करून ठेवते की मला सकाळी काय बनवायचं आहे, मग कसं सोपं पडतं। उगाच भाजी काय बनवू हा प्रश्न वेळ खाऊ असतो आणि टाईमपास होणारा असतो, त्याच्यामुळे मग मी रात्रीच विचार करून ठेवलेला होता की उडदाची डाळ बनवायची आहे आज आपल्याला। आणि असंही आठवड्याभराचं मील प्लॅनिंग ठरलेलंच असतं माझं। जर तुम्ही मील प्लॅनिंगचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर नक्की बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आहे। तर उडदाची डाळ भिजवून घेतली पाण्यामध्ये स्वच्छ धुवून, थोडी उडदाची डाळ घेतली, एकदम थोडीशी त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे। आता मिरच्या आणि ते हिरव्या मिरच्यांची बनवणार आहे मी, तर ते कापून घेते आहे। आता बघा, फक्त भाजीची तयारी आहे म्हणून मी एवढ्याच मिरच्या घेतल्या। जर नाश्ताही बनवायचा असेल, समजा पोहे बनवायचे आहेत नाश्त्याला, तर मी या भाजीच्या मिरच्यांबरोबरच पोह्यांच्या मिरच्यासुद्धा कापून घेते, कांदा वगैरे, म्हणजे लागोहात जे कटिंग करायची भाजीपाला कापायचे कामं आहेत ते एकासोबत होऊन जातात। फोडणीची तयारी, नाश्त्याची आणि भाजीची जी तयारी आहे ती सोबत होऊन जाते या ठिकाणी। तर ह्यावेळेस मी संडेला लसूण निवडून ठेवायचं विसरून गेली, वेगळ्या कामात होती त्याच्यामुळे, म्हणून मग आता लसूण निवडायचं काम वाढलं। जर लसूण निवडून ठेवलेलं असलं ना तर ते एक काम वाचतं आपलं। आणि कांदा देखील इथे बारीक कापून घेते आहे। आता नाश्त्याची तयारीमध्ये बऱ्याचदा आपल्याला फक्त कांदा लसूणच कापावं लागेल असं नाही। जर डोसे बनवायचं असेल तर दळून चटणी बनवावी लागते डोस्यांसाठी, तर आपण ती दळून घेतो, त्याच्यासाठी मिरच्या आपल्याला लागतच असतात। प्रत्येकाच्या म्हणजे रोजचा नाश्ता आपला वेगळा असतो, मी जस्ट तुम्हाला एक्झाम्पल दिलं। आता या ठिकाणी मी लागोहात भाजीला फोडणी देऊन घेते आहे कारण बाकीचे कामं होतील तोपर्यंत इकडे भाजी शिजणार आहे। कारण फक्त भाजी शिजवून नाही तर ती शिजल्यानंतर पुन्हा अजून तिला थोडी होऊ द्यावी लागते, ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे।
तर आता सुरुवातीला भाजीला फोडणी देण्यासाठी जे काही लागतं आहे साहित्य ते मी तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी दूध मी बाजूला ठेवून घेतलेलं आहे गॅसवरनं तापल्यानंतर. त्याचं कारण असं की आपण जेव्हा भाजीला फोडणी देतो ना, तर त्यातला जो तडका असतो, म्हणजे तेल उडतं बघा, मिरच्याचे बिया उडतात किंवा कढीपत्ता वगैरे टाकणार असाल तर ते उडतं. मग ते तेलात दुधात उडायला नको ते तेल, कारण दूध बऱ्याचदा त्याच्याने खराब होऊ शकतं. म्हणून मी आधी दूध बाजूला ठेवून घेतलेलं आहे. तुम्ही असंच करत असाल असं मला वाटतं. त्याच्यानंतर आता भाजी लागली. आता मी या ठिकाणी नाश्त्याची तयारी करते आहे. तर आज नाश्त्यामध्ये रात्रीची जी साधी फोडणीची खिचडी होती ती थोडी उरलेली होती, मग म्हटलं तीच द्यावी. तर आता तुम्ही म्हणाल की तो शॉर्टकट नाश्ता दाखवते आहे, तर असं अजिबात नाही. तर ते ठरलेलं असतं. म्हणजे कधी कधी रात्रीचा जर भात असेल तर तुम्ही एग राईस बनवून देते किंवा मग त्यालाच पोह्यांसारखी फोडणी देते. पण मग आज भरतला सहसा करून भाताला पोह्यांसारखी फोडणी दिलेली आवडत नाही. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की साधं लाल तिखट जे असतं ते टाकून त्याला थोडंसं मीठ, तेल आणि लाल तिखट टाकून पण फोडणी दिली ना तरी छान लागते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकतात. मग त्यांना तेवढं आवडत नाही, साधं भातच जास्त आवडतं, म्हणून मग मी तेवढंच टाकते आहे. आधी छान मस्त अशी मोकळी करून घेतली, कारण चिकट झालेली होती. इंद्रायणी तांदळाची खिचडी असल्यामुळे ती चिकट होते. मग ती मोकळी करून घेतलेली आहे आणि ती आता त्याला फोडणी देते आहे. आता डिपेंड करतं की तुमच्या घरात नाश्ता तुम्हाला किती लोकांचा बनवायचा आहे, त्याच्याने 10-15 मिनटं मागे पुढे आपले होऊ शकतात. आता माझं कुटुंब छोटं आहे म्हणून मला 1 तास लागतो. तर असं काही नाही, जर आपलं स्पीड व्यवस्थित असेल किंवा आपल्याला मॅनेजमेंट जमत असेल ना, तर 1 तासातही आपण आता 2 लोकांचं म्हणा, आपण 5 ते 6 लोकांचा सुद्धा स्वयंपाक अगदी व्यवस्थितरित्या करू शकतो. फक्त आपलं टाईम मॅनेजमेंट आपल्याला जमलं पाहिजे. मोबाईल चुकूनही हातात घ्यायचा नाही किचनमध्ये असाल तेव्हा. इव्हन कोणाचा फोनही आला ना तर तो स्पीकरवर ठेवून बोला, पण काम करत राहा, कारण का तो आपला वेळ वाया जातो. तर ही टिप मला इथे द्यायची आहे आवर्जून, की तुम्ही मोबाईल जर सकाळी हातात घेतला ना तर अख्खा दिवस आपला दिवसभर काम पुरतं. त्याच्यामुळे सकाळचा 1 तास फक्त किचनसाठी द्या, अख्खा दिवस तुम्हाला मोबाईलसाठी मिळणार आहे. तर इथे नाश्तासुद्धा तयार झाला भरतचा. आणि मी लागोहात चहाही ठेवून दिलेली आहे. 3 बर्नरची गॅस असल्यामुळे हा फायदा खूप होतो की पटापट कामं होतात. तर आता तिकडे चहा ठेवली आणि सांडशीनेच मी तो जो अद्रक आहे ते दाबून त्याच्यात टाकले. एक्स्ट्रा जी खिशणी असते ती भरवलेली नाही आहे. आणि लगेच आता भरतला नाश्ता वाढून देते आहे. आता भरतला नाश्ता द्यायला जाते मी आणि बघूया आपण की किती वाजलेले आहेत, किती मिनटात आपलं हे काम झालेलं आहे सगळं. कारण आता भरपूर कामं झालीत. पीठ भिजून झालं, भाजी लावून झाली, चहा ठेवून झाला, नाश्ता बनवून झाला, त्याच्यानंतर रॅकमध्ये भांडी लावून झालेली आहेत. एक काम इकडे होतं आहे. तर बघा 8:30-5 झालेले दिसत आहेत घड्याळामध्ये या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आता मग म्हटलं सगळं पोळ्या करून घ्याव्या, चहा देऊ आणि त्याच्यानंतर पोळ्या करून घ्याव्या. पण आधी चहा उकळते तोपर्यंत मी पोळ्या करायची तयारी करून घेते. जसं की पीठ काढून घेते आहे, त्याच्यानंतर पोळ्यांना लावण्यासाठी तेल काढून घेते. म्हणजे तेवढं पण एक झालं तर आपला तो वेळ वाया नाही जाऊ द्यायचा. उगाच चहा उकळते तोपर्यंत रिकामं उभं राहण्यापेक्षा आपण ही जरी कामं करून घेतली ना तरीसुद्धा आपला टाईम सेव्ह होतो, टाईम वाचतो आपला आणि कामं आपली लवकर होत असतात. आता बघा इकडे सगळी तयारी करून घेतली आणि त्याच्यानंतर आता हे मी चहा गाळून देणार आहे भरतला. बघा चहा होत इकडे कुकरची शिट्टी पण झालेली आहे. अजून 1 शिट्टी मी याची होऊ देईल, कारण कसं उडदाची डाळ आहे ती, आणि जर ती जास्त शिजली ना, म्हणजे खूप जास्त पण नाही, दाताखाली लागेल इतपत शिजू द्यायची आहे. आणि थोडी शिजली तर त्याचा चिकटपणा चांगला लागतो भाजीमध्ये. 8:45 झालेले आहेत, म्हणजे 5 मिनटं अजून घड्याळ वर गेलेली आहे आणि तरी 15 मिनटं आपल्याकडे आहे. 15 ते 20 मिनटं, कारण सुरुवातीला 8-5 झालेले होते मी जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा. आणि आता 20 मिनटं अजून शिल्लक आहे. तर आरामात पोळ्या होऊन सगळा किचनही क्लीन होईल, तेही मी तुम्हाला दाखवते. आणि हा 1 तासाचा व्हिडिओ आहे, म्हणजे काहीतरी 59
.33 असा काहीतरी मिनटाचा हा व्हिडिओ झालेला होता मी जेव्हा एडिट करत होती तेव्हा. आणि हा मी फक्त 16 मिनिटाचा तुम्हाला दाखवते आहे, कारण कुठेतरी यूट्यूबची तर काही टाईम लिमिट नाही आहे पोस्ट करण्यासाठी. व्हिडिओ किती मिनिटांचा पोस्ट करा, पण कसं आहे माझ्याकडे तेवढा इंटरनेट डाटा नाही आहे. 2 GB डाटा दिवसाला मिळतो आणि हा 2 GB डाटा 20 मिनिटाचा व्हिडिओ पोस्ट करण्यातच निघून जातो. हा 16 मिनिटाचा मी बनवलेला आहे, कारण थोडासा जर डाटा वाचला तर तो मला तुमच्या कमेंट्सला उत्तर देण्यासाठी आणि बाकीचे इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला शॉर्ट्स पोस्ट करण्यासाठी कामी येतील म्हणून. मी वायफाय वगैरे अजून बसवलेलं नाही, कारण रेंटच्या घरात राहतो त्याच्यामुळे. म्हणून तेवढं तुम्ही समजून घ्या आणि कोऑपरेट करा मला. तर आता मी पोळ्या पण बनवून घेते आहे. तर पोळी बनवताना बघा मी पण काय केलं, इथे आता तवा ठेवून दिलेला आहे. अजून तवा पूर्ण तापलेला नव्हता म्हणून एक पोळी लाटल्यानंतर मी लागोहात दुसऱ्या पोळीचा जो 3 पदरी गोळा असतो तो बनवून घेतलेला आहे. म्हणजे जेणेकरून काय होतं, आपण जी पहिली पोळी शेकतो ना तोपर्यंत आपली दुसरी पोळी लाटून झालेली असते या ठिकाणी. आणि मग कसं आपलं कामही वाचतं, गॅसही वाया जात नाही, पटापट आपल्या पोळ्या होत जातात. नंतर हळूहळू गॅस तवा तापला ना की थोडंसं मग कसं पोळी लाटायला उशीर होतो आपल्याला. म्हणून सुरुवातीला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि जसा जसा वेळ मिळतो पोळी शेकताना किंवा पोळी लाटून झाल्यानंतर तसे घडीचे गोळेसुद्धा आपण बनवून घ्यायचे. ही सुद्धा ट्रिक मी पोळींच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्ही आपला पोळीचा व्हिडिओ देखील बघू शकतात. आता या ठिकाणी पोळ्या झालेल्या आहेत, तर पोळी शेकली जाते तोपर्यंत मी जे एक्स्ट्रा पीठ खाली पडलेलं असतं ते पुसून घेते आहे. आणि पोळ्या करताना नेहमी पोळपाटाखाली एक कापड ठेवायचा, म्हणजे एक्स्ट्रा किचन ओटा खराब होत नाही. आणि आता भाजी झालेली आहे 2 शिट्ट्या होऊन. तर मी आधीच म्हटले की भाजी अजून शिजवावी लागेल थोडीशी पाणी टाकून, कारण त्याचा जो रस्सा आहे तो थोडासा वाढवायचा असतो. आमच्या इथे रस्सा आवडतो भाजीचा म्हणून. तर आता पुन्हा मी कुकरचं झाकण उघडून कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजून जेवढा रस्सा आम्हाला पाहिजे आहे त्या हिशोबाने मी या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे. आता भाजी होते तोपर्यंत पोळ्या सगळ्या मोकळ्या करून ठेवल्या डब्यामध्ये, कारण टोपली नाही आहे पोळ्या ठेवण्यासाठी. तर त्या कसं गरम वाफ जर पोळ्यांची डब्यातच कोंडली गेली तर पोळी खराब होते, उग्र वास येतो. आणि आत्ताशी 9 वाजलेले आहेत, तर 5 मिनिटात किचनही माझं सगळं आवरून होणार आहे. आता आधी भांडे घासून घेते, भाजी होते आहे तोपर्यंत. बेसिनमध्ये जेवढे भांडे आहेत ते घासून झाल्यानंतर आता भाजीही झाली, पोळ्याही थंड झालेल्या आहेत आता. तर भाजी काढून घेते आहे. कुकरमध्ये दिवसभर भाजी ठेवू नाही शकत, त्याच्यामुळे एका दुसऱ्या भांड्यामध्ये भाजी काढली आणि भाजी झाकून दिलेली आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्या पोळ्या मी मोकळ्या करून ठेवलेल्या होत्या डब्यात, त्यासुद्धा व्यवस्थित ठेवून देते आहे, म्हणजे त्याला घाम नाही येणार आणि चांगल्या राहतील त्या. आता ही जी चहा उरलेली आहे ती मी नंतर घेईल, आधी सगळं क्लीन करून घेते. भाजी पण बाजूला ठेवते, कारण आता गॅस क्लीन करायचा आहे. नंतर पुन्हा किचन ओट्यावर ठेवून घेईल, कारण गरम भाजी मी खाली ठेवली डब्यावर. चुकून माझ्या पायावर म्हणा किंवा निधीच्या पायावर खेळता पडू शकते ती जर चुकून किचनमध्ये आली तर. आणि आता स्प्रेने मस्त असं गॅस क्लीन करून घेते आहे. हा स्पेशल मी गॅस क्लीन वगैरे करण्यासाठी स्प्रे बनवला होता. जर तुम्ही व्हिनेगरचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तुम्ही तिथे जाऊन नक्की बघू शकतात. आपल्या किचन सिरीजच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान भरभरून प्रतिसाद आणि प्रेम देत आहात, त्याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप सारे मनापासून आभार. तर इथे याच्याने खूप छान गॅस क्लीन होतो आणि जो उग्रवास होता ना तो निघून जातो. कॉलिनच्या बाबतीत मला एक आलेला वाईट अनुभव असा आहे की कॉलिनने जेव्हा मी गॅस वगैरे पुसते ना तेव्हा एक तरी झुळं निघतं. आता कशामुळे निघतं ते माहीत नाही, सर्वस्वी मी कॉलिनला ब्लेम करते आहे असं नाही, पण निघत असतं. त्याच्यामुळे मी कॉलिन वापरणं म्हणजे गॅससाठी कॉलिन वापरणं बंद केलेलं आहे. आणि हा घरी बनलेला स्प्रे मी बनवलेला स्प्रे आता सध्या वापरते आहे. तुम्हीसुद्धा हा स्प्रे वापरून बघा, छान क्लीन होतं, याच्याने चिकटपणा निघून जातो. आणि आता जी भाजी वगैरे आहे ते मी वरती ठेवून घेते. दूध थंड झालेलं आहे ऑलमोस्ट, तर रात्री तापवलं तर वेट करावा लागतो, पण आधी सकाळी जर कामं करायच्या आधी दूध तापवून ठेवलं तर एका बाजूला ते तापल्यानंतर थंडही होतं आणि आपले कामंही होतात. आणि कामं झाल्यानंतर ते दूध आपण आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकतो, हा एक इथे फायदा. त्याच्यानंतर उरलेले जे भांडे होते ते सुद्धा मी आता इथे घासून घेते आहे.
आणि सकाळीच नाश्त्याचे, चहाचे आणि स्वयंपाकाचे भांडे घासले गेले आणि सकाळी एकदाच भांडे घासले जातात. दुपारी जेवणाचे 2-4 ताटं निघतात फक्त आणि डायरेक्ट संध्याकाळचे भांडे असतात. तर आपले दिवसभर भांडे घासत बसण्याचा सुद्धा जो एक प्रकार असतो तो कमी होतो. नाही तर सकाळी नाश्ता झाला, मग गॅप घेतला, नाश्त्याचे भांडे घासले गेले, त्याच्यानंतर पुन्हा 12-1 वाजता स्वयंपाक केला, त्याचे भांडे घासले गेले. मग असं आपल्याला दिवसभर सारखे भांडे घासत बसायला लागतात 2-4 वेळेस. त्याच्यापेक्षा सकाळीच हे जर सगळे कामं केलेत ना तर एका तासामध्ये आपले भरपूर कामं होतात आणि अख्खा दिवस आपल्याला आपल्यासाठी मिळत असतो. म्हणजे वॉटेवर तुम्ही जे काम करत असाल ना दिवसभरामध्ये, आता कोणी स्टिचिंग करत असेल, कोणी काही दुसरे क्लासेस घेत असतील, हॉबी क्लासेस वगैरे, त्याच्यासाठी आरामात मिळू शकतो. किंवा नोकरदार बायका असतील म्हणजे वर्किंग वुमेन्स असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वशीर असेल, हेल्पफुल ठरेल असं मला म्हणायचं आहे. आता मी पण यूट्यूबचे व्हिडिओ करते, इन्स्टाचे व्हिडिओ करते, तर याच्यातनं मला वेळ मिळतो. तर हे झाल्यानंतर घर झाडणं, कपडे वगैरे एवढे बारीक सारीक कामं राहिलेली असतात, दीदीची तयारी, तर ते सुद्धा होऊन जातात. 10-10:30पर्यंत ऑलमोस्ट फ्री होते मी आणि मग आपला दिवस आपलाच असतो पूर्ण. आणि बघा 9:15 झाले आहेत, 5-10 मिनटं इकडे तिकडे होतात. तर एका तासात सगळं जे किचन आहे ते अगदी चकाचक झालेलं आहे. आधी आली होती किचनमध्ये सुरुवातीला तेव्हासुद्धा एवढंच चकाचक दिसलं तुम्हाला आणि एका तासानंतरसुद्धा तुम्हाला किचन एवढं चकाचक दिसतं आहे. तर बस आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.